आज का ये जो कार्यक्रम है हमारे मराठी पत्रकार के जनक श्री जामेकर साहब की जयंती के मौके पर मनाया जाता है। आज फैजपुर शहर के विडम स्कूल के संस्थापक अध्यक्ष मलिक शरीफ सर, आबिद सर और कामगार संगठन के अध्यक्ष शाकिर मलिक की ओर से फैजपुर शहर के सभी पत्रकारों का यहाँ पर सम्मान और सत्कार किया जाने वाला है। इसलिए आज यहाँ एक छोटा सा कार्यक्रम रखा गया है। हम तमाम पत्रकार लोगों का शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने अपना कीमती वक्त देकर यहाँ आए हैं। आगे की बात हमारे प्रोफेसर उमाकांत पाटिल साहब बोलेंगे। नमस्कार। आलेले सर्व मान्यवर, आमचे सर्व पत्रकार बंधू, आज 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हाच आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो। वर्षभर पत्रकार आपल्याला बातम्यांच्या स्वरूपात समाजाचं जागरण करतात, जागृती करतात। या ठिकाणी जनता की बात चे मालक, संपादक शाकीर भाऊ आणि यम मुसा जनविकास कामगार संघटना जी आहे त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहे। खरोखर आपल्या फैजपूर शहरामध्येच नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपली एम मुसा जनविकास कामगार सोसायटी व गवंडी कामगार संघटना जी आहे ती फार फेमस आहे। फेमस अशासाठी की सामान्यांना न्याय देणं, मजुरांना त्यांचा हक्क देणं हे आपले शाकीर भाऊ नेहमी करत असतात आणि खरोखर हे त्यांचं कौतुकास्पद काम आहे। आज त्यांच्या कामगार संघटनेकडून या ठिकाणी फैजपूर शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान केला जातो आहे। ही आमच्यासाठी खूप अभिनंदनाची आणि गौरवाची बाब आहे। आम्ही आपणाला या दिवशी आश्वासन देतो की पुढील येणाऱ्या काळ हा अतिशय कठीण आहे। सर्व समाजामध्ये, जातींमध्ये एकरूपता राहावी, समानता राहावी, सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे, यासाठी पुढील काळ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघतो समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे आहे, शासन अस्थिर आहे, त्यामध्ये आपल्या सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्किल आहे। तर आपल्या परिवाराचा, आपल्या समाजाचा विकास कसा होईल, ज्याने त्याने आपली जबाबदारी कशी पार पाडावी हे खूप महत्त्वाचे आहे। त्याच दृष्टिकोनातून आम्ही भविष्यकाळामध्ये जो निर्णय घेऊ तो सकारात्मक घेऊ, समाजाच्या हिताचा घेऊ। या ठिकाणी मी आपणाला आश्वासन देतो। शाकीर भाऊ आम्हा सर्व पत्रकारांचं जे कौतुक करत आहे, अभिनंदन करत आहे, त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद व आभार मानतो।